नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करते. दर्शको, मागील भागामध्ये राजयोगाविषयी आपण माहिती पाहिली होती. राजयोगाचा अर्थ आपण समजून घेतला होता. अत्यंत महत्त्वाचं जे सर्वांना अत्यंत आवश्यक आहे की या राजयोगामुळे आपण आपल्या मन आणि बुद्धीवर नियंत्रण करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये रॉयल संस्कार जे आपले आतील सुप्त गुण आहेत ते देखील आपण यातून बाहेर काढू शकतो. हे आपण काल समजून घेतलं होतं. राजयोगाचे अनेक अनुभव सरिता दीदींनी काल आपल्याला सांगितले की कसे जीवनाचे परिवर्तन झालेले आहेत. आणि ब्रह्मकुमारीचं एक मासिक निघतं अमृत कुंभ, आपल्याकडेही काही लोकांमध्ये ते मासिक तुम्ही वाचत असाल तर त्यामध्ये अनेक राजयोगी लोकांचे अनुभव मी वाचले. अतिशय सुंदर असे परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये झालेले आहे. या राजयोगाविषयी आणखी चर्चा करण्याविषयी आपल्यामध्ये आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पुण्याहून आलेल्या ब्रह्मकुमारी सरिता बहन. सर्वात पहिला आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार सरिता दीदी, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार दीदी, काल खूप सुंदर अशी चर्चा आपण केली आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण परिवर्तन झालेल्या एक हजबंड वाईफचं आणि एक ब्रदरचं, भावाचं उदाहरण आपण दिलेलं होतं. परिवर्तनाचा आधार आहे मानसिक परिवर्तन, अंतर्गत ज्याला आपण परिवर्तन म्हणतो, इनर ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे कधी घडतं? ज्यावेळेस आपण स्वतःला जाणून स्वतःशी कनेक्ट होतो, ज्यावेळेस आपण थोडंसं अंतर्मुख होऊन चिंतन करतो. आणि म्हणून राजयोगामध्ये आपण स्वतःला जे जाणून घेतो हे सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याचा आपल्याला इतका सुंदर इम्पॅक्ट दिसेल की आपण स्वतःच्या सवयी, स्वतःचे विचार, स्वतःच्या विचारांचा पॅटर्न, मनाचे मूड्स हे कशा प्रकारचे बदलत असतात, कशा किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी बदलतात, हे सगळं आपल्याला याची ओळख होते. म्हणजे जे तुम्ही म्हणतात की राजयोगामध्ये स्वतःची ओळख होते, जे तुम्ही 7 डेज कोर्स म्हणतात त्याच्यामधनं. येस, त्याच्यामधूनच हे सगळं घडत असतं. आणि म्हणून योगाच्या द्वारे आपण जी मानसिक शांती, सुख, समाधान या गोष्टी ज्या प्राप्त करतो ना, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे या जगामधली सगळ्यात मोठी असेट आहे माइंडसेट. बरोबर. माइंडसेट इज द बिगेस्ट असेट इन द वर्ल्ड. आणि म्हणून या मनाला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांभाळायचं आहे, याला त्याच्यासाठी जाणून घ्यायचं आहे. या मनाला योगाच्या द्वारे खूप चांगले पॉझिटिव्ह विचार, श्रेष्ठ विचार, शांतीचे विचार, धैर्यतेचे विचार, हे विचार आपल्या मनामध्ये देऊन आपल्या मनाची सुंदर मशागत करायची. आणि मग लक्षात ठेवा, हे मन आपल्याला ते देईल ज्या ज्या गोष्टी आपल्याला या जीवनात पाहिजे आहेत, स्वप्न पाहत आहोत त्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्याकडे यायला सुरुवात होतील. परंतु कधी? ज्यावेळेस आपण आपल्या मनाला त्या योगाच्या द्वारे शांत करू, त्याला खूप सुंदर विचार देऊ, त्याच्यासाठी ध्यानाची गरज आहे. म्हणजे या राजयोगामुळं मन हे कंट्रोल होतं आणि मन आपल्या ताब्यामध्ये राहतं. पण हे खरंच शक्य आहे का? कारण मी पाहते की मनाला एक तुफानी घोड्याची उपमा दिलेली आहे किंवा म्हटलं जातं की मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करू, जितना इसे समझाऊ उतना ही मचल जाए. आणि मी पाहते की मन हे कंट्रोलमध्ये राहत नाही. मग खरंच राजयोगाने मन शांत होईल? ज्यावेळेस मी कोण, माझं कोण, मी आणि माझं या दोघांचं दिवसभर डीप कॉन्व्हर्सेशन सुरू असतं. तर मी कोण? तर मी मन नाही आहे, तर माझं मन आहे, पण मी मन नाही आहे. तर माझं मन म्हणजे मन माझ्या ताब्यात आहे. आय एम मास्टर ऑफ माय माइंड. आणि मी या मनाला चालवणारी शक्ती आहे. ज्यावेळेस या दोन गोष्टींची आपल्याला ओळख होते ना, त्यावेळेस ऑटोमॅटिक आपण या मनाला खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. आणि मग तुम्हाला स्वतःला आनंद होईल की अरे, आत्ता आपल्याला हा विचार करायचा आहे, नंतर तो विचार करायचा आहे, आत्ता आपल्या मनाला ही सुंदर अनुभूती द्यायची आहे. म्हणजे आपण नंतर मनाला प्रोग्रॅमिंग आपण देत करू, मनाचं प्रोग्रॅमिंग आपण सुरू करून देऊ शकतो. परंतु कधी? ज्यावेळेस मला या दोन गोष्टी क्लिअर होतील आणि त्याच्याच आधारे आपण या मनाला खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. म्हणजे मी आणि माझा हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण हे कॉन्शियसली लक्ष ठेवावं लागेल, अटेन्शननी. हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं शक्य होईल?
तसे म्हटलं जातं प्रॅक्टिकल लाईफमध्ये जर तुम्हाला आणायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ओके. प्रॅक्टिस विल मेक इट परफेक्ट. तर सगळ्यात अगोदर जाणून घेणं, तर त्याच्यावर विश्वास करणं, तिसरं त्याची प्रॅक्टिस करणं, चौथं प्रॅक्टिस करता करता मध्ये ज्या काही डिफिकल्टीज येतात त्या डिफिकल्टीजना काढून टाकणं, करेक्ट करणं, आणि मग नंतर आपण त्याचा नंतर नुसता आनंदच आनंद आहे आपल्यासमोर. मग जसं तुम्ही म्हणतायत की प्रॅक्टिस करणं, मग समजा कोणी एखाद्या कामामध्ये बिझी आहे, समजा दिवसभर त्याचं रुटीन खूप बिझी शेड्यूल आहे त्याचं, तर ते कसं शक्य होणार? राजयोग याला आपण असं म्हणूया की हा कर्मयोगामध्ये सुद्धा मोडतो. नुसता राजयोग म्हणजे नुसतं आपल्याला योगा मॅटवर बसून करण्याचा योग नाहीये. ओके. किंवा राजयोग म्हणजे फक्त तुम्हाला बसून कुठे एखादं पद्मासन आसन घालून ध्यानात बसायचं एवढा तो लिमिटेड नाहीये. तुम्ही चालता, बोलता, फिरता, तुमचं डेली रुटीन करता करता तुम्ही करू शकता. राईट. आणि ज्यावेळेस ही तुम्हाला एक प्रॅक्टिस कराल ना, त्यावेळेस तुम्हाला इतका आनंद होईल की अरे आपण हाताने काम करतोय पण मनाने ती स्मृती करतोय. दॅट्स राजयोगा. ओके. म्हणजे काम करतात करता देखील आपण हा राजयोग करू शकतो. गीतेमध्ये देखील राजयोगाचा उल्लेख केलेला आहे. गीतेचा राजयोग आणि ह्या राजयोगाचा काही संबंध आहे का? जरूर. गीतेमध्ये जो योग सांगितलेला आहे ना, राजयोग, ऍक्च्युली हाच तो राजयोग आहे जो परमात्म्याने हा राजयोग शिकवलेला आहे. आता हा जो राजयोग आहे या राजयोगामध्ये सर्व प्रकारचे योग समाविष्ट आहे. जसं गीतेमध्ये वर्णन केलंय ना कर्मयोग, तर या राजयोगामध्येच कर्मयोग समाविष्ट आहे. कसं? जसं आपण म्हणतो कर्मण्येवाधिकारेस्तु मा फलेषु कदाचन. म्हणजे तुम्ही कर्म करता करता तुम्ही योग करत चला, कर्म करा, परंतु त्याच्या फळाची अपेक्षा नका करू. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कर्म करता करता ते ध्यान करता त्यावेळेस त्याला म्हटलेले कर्मयोग. आता प्रॅक्टिकलमध्ये हा जो राजयोग आपल्याला हेच सांगताय की योगा इज नॉट टू बी कंडक्टेड ओनली ऑन योगा मॅट, बट इट इज टू बी प्रॅक्टिस इन युअर डे टू डे वर्क. बरोबर. मग आता मला रोजच्या माझ्या रुटीनमध्ये ज्यावेळेस मी मनानं ध्यान आणि हातानं काम, जर आपण या पद्धतीनं चालत राहिलो तर योगा हा कर्मसु कौशलम. आपल्या कर्मामध्ये खूप चांगल्या प्रकारची कुशलता, खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्या कर्माची होईल. ओके. आणि म्हणून जसं आपण पाहतो कोणतंही काम करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये एकाग्रता लागते. अच्छा, सगळ्या कर्मामध्ये नाही लागत, परंतु काही अशी कर्म असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कर्माची कुशलता आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला मनाची एकाग्रता लागते. बरोबर. आता हे मन एकाग्र कसं होईल? ज्यावेळेस त्या मनाला आपण काहीतरी सुंदर एखादं विचार देऊया, त्याच्या आधारे ते मन एकाग्र होईल. मन एकाग्र झालं की ऑटोमॅटिक आपलं जे कर्म आहे हे कर्म खूप सुंदर होईल, हे कर्म परफेक्ट होईल. समजा एखाद्या कामाला मला सपोज 1 तास लागत होता, परंतु ज्यावेळेस माझं मन एकाग्र आहे आणि मी ते कर्म करता करता, ते काम करता करता मी समजा परमेश्वराचं आतल्यात चिंतन करतेय, योग अभ्यास करते. ओके. आता त्याचा परिणाम काय होईल की ज्या कर्माला मला 1 तास लागत होता, आता मला ते कर्म हार्डली 30 मिनिट 40 मिनिटामध्ये माझं ते पूर्ण होईल. अशी अनेकांची उदाहरणं आहे. पण समजा तुमचं मन एकाग्र नसेल, तुम्ही ते काम रोज 1 तासात करताय पण मन एकाग्र नाहीये, मन डिस्टर्ब आहे, अशांत आहे, तर तुम्हाला 1 तासाच्या ऐवजी 1.5 तास 2 तास लागू शकतात. आणि म्हणून या गीतेच्या याच्यामध्ये जे सांगितलेलं ना कर्मयोग, तो या राजयोगामध्ये समाविष्ट आहे. ओके. त्याच्याशिवाय अजून दुसरा पण योग आहे. जसं आपण पाहतो की या योगामध्ये ज्याला आपण म्हणतो बुद्धी योग आहे. आता बुद्धी म्हणजे काय? ज्याला म्हटलं जातं विवेक. बुद्धीमध्ये विशिष्ट विवेक आहे, विस्डम आहे, एखाद्या गोष्टीला जाणून घेण्याची जी शक्ती आहे ती बुद्धीची आहे, निर्णय शक्ती ती बुद्धीची आहे. आता ज्यावेळेस आपण हा योग अभ्यास करतो तर आपल्यामधला विवेक वाढतो, आपल्यामधला विस्डम वाढतो, सारासार विचार करण्याची बुद्धी वाढते आणि त्याच्यामुळे निर्णय शक्ती आपली खूप चांगली होत आहे. म्हणजे 2 योगाविषयी आपण सांगितलं की जसं राजयोग केला तर कर्मयोग आपला चांगला राहतो
एक्झॅक्टली, की तुमचे कर्म हे श्रेष्ठ बनतात, त्याबरोबरच तुमच्या वेळेचीही बचत होते. खूप सुंदर सांगितलं तुम्ही की 1 तासाचं काम तुम्ही 50 मिनिटात 40 मिनिटातही या राजयोगाच्या आधारे करू शकता. आणि दुसरं अत्यंत सुंदर सांगितलं की बुद्धियोग म्हणजेच तुमची विवेक शक्ती, निर्णय शक्ती वाढते. आजकाल काय झालेलं आहे की सारासार विचार करण्याची शक्ती नाही आहे, फार कमी आपल्याला दिसते. अनेक लोक फटाफट इमोशनली होऊन निर्णय घेतात आणि मग नंतर पश्चाताप करत बसतात. बरोबर. परंतु ज्यावेळेस तुम्ही योगाचा अभ्यास करता, मेडिटेशन करता, त्यावेळेस तुमचं मन एकदम शांत होतं. मनामध्ये पेशन्स, धैर्यता तयार होते. त्याच्यामुळे आता तुम्ही जो निर्णय घ्याल ना, तो विवेकशील होऊन सारासार विचार करून निर्णय घ्याल आणि त्याच्यामुळे तुम्ही जे कर्म कराल त्याचं तुम्हाला समाधान मिळेल. आणि खूपदा असंही होतं ना की डिसिजनच घेता येत नाही. एक्झॅक्टली. काही लोक निर्णय फास्ट तरी घेतात आणि चुकीचे होतात, पण काही लोकांना डिसिजनच घेता येत नाही. कारण की मनामध्ये कन्फ्युजन असतं ना, जबरदस्त मनामध्ये विचारांचा गुंता आहे, खूप सारे व्यर्थ विचार आहेत, त्याच्यामुळे ते निर्णय लगेच घेऊ शकत नाही. म्हणून मग आम्ही त्यांना सांगतो की थोडा वेळ मनाला जर तुम्हाला शांत करायचं आहे ना, तर तुम्ही फक्त असं रिलॅक्स होऊन बसा, ध्यानामध्ये मन लावा. जरी ध्यानामध्ये मन लागत नसेल तरी बसण्याचा प्रयत्न करा. ओके. तर त्यांनी सुद्धा तुमचं मन शांत होईल. आणि मग ज्या मनामध्ये ती सगळी जी गढूळता आहे, की जे मन एकदम पोल्युटेड झालेलं आहे, जसं आपण पाहतो ना की एखादा तलाव असेल आणि त्या तलावामध्ये खूप सारा कचरा टाकलेला आहे, तर तुम्हाला त्या तलावाचं पाणी असं शुद्ध नाही दिसणार. परंतु तो समजा तुम्ही कचरा सगळा काढून टाकला, तर तुम्ही त्या तलावामधला तो जो आपण पाहूया बॉटम आहे, तळ आहे, त्याला तुम्ही पाहू शकता. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो तर बुद्धियोग म्हणजे बुद्धीच्या द्वारे बुद्धी त्या परमेश्वरावर एकाग्र करतो, बुद्धी स्वतःच्या सुंदर स्वरूपावर एकाग्र करतो आणि त्याचा परिणाम हा होतो की आपली बुद्धी स्वच्छ होते. म्हणजेच बुद्धियोग आणि जो तुम्ही म्हणताय कर्मयोग, तो राजयोगाशी संलग्न आहे, राजयोगामध्ये समाविष्ट झालेलं आहे. या राजयोगामध्ये अजून एक सुंदर योग आहे समाविष्ट, आणि तो आहे भक्ती योग. बर. भक्ती म्हणजे ज्याला आपण म्हणूया डिवोशन, इमोशन किंवा कंपॅशन, प्रेम, समर्पण भाव, याला आपण म्हणतो भक्ती योग. बरोबर. आता नुसतंच मला कर्म करायचं नाहीये, परंतु त्या कर्मामध्ये मी माझं 100% जे सगळं आहे ते त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. तो समर्पित भाव जर त्या कर्मामध्ये असेल तर ते कर्म अतिशय उत्तम होईल. लोक कामं करतायत परंतु त्याच्यामध्ये तो समर्पित भाव नाहीये, म्हणून जसं आपण पाहतो इट्स माय ड्युटी, बट इट डझंट बिकम युअर ब्युटी. परंतु ज्यावेळेस तुम्ही तो भक्तियोग समाविष्ट करता, समर्पण भाव, तुम्ही जे कर्म करता त्याच्याशी प्रेम, ओके, किंवा अजून आपण त्याच्यामध्ये भावना, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्याच्यामध्ये समाविष्ट होतात तर ते कर्म तुमच्यासाठी एक पूजा बनून जातं आणि ते कर्म तुम्हाला खूप सुंदर फळ देतं. आणि हा भक्तियोग जो आहे तो राजयोगामुळे साधता येतो. येस. साधी गोष्ट आहे. समजा आपण एखाद्या डिपार्टमेंटमध्ये गेलो, कोणत्याही एखाद्या कंपनीच्या डिपार्टमेंटमध्ये, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये, तुम्हाला काही कंप्लेंट्स आहेत म्हणून तुम्ही विचारायला गेलात आणि समोरच्याने तुम्हाला बघ फक्त त्यांची ड्युटी म्हणून नंबर सांगितला, असं सांगितलं, बस. तेच तुम्ही त्याच डिपार्टमेंटमध्ये तुमचं समाधान नाही झालं, तुम्ही अजून दुसऱ्याला विचारलं. बरोबर. आता त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं नाही दिलेत, परंतु त्याच्याबरोबर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती दिली. तुम्ही असं करा, तुम्ही यांच्याकडे जा, तुमचं काम सोपं होईल, तुम्हाला वेळ लागणार नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला माहिती मिळेल. त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या मुखातून निघेल थँक्यू, धन्यवाद, ब्लेसिंग्स निघते. कारण की त्या व्यक्तीनं फक्त आपली ड्युटी नाही केलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी की माझ्यामुळे समोरच्याचा काय फायदा होईल किंवा मी हे जे काम करतो ते जास्तीत जास्त सुंदर अजून कसं होईल, याच्यामुळे दुसरे कसे समाधानी होतील, दुसऱ्यांना काय फायदा होईल, ज्यावेळेस याचं भान त्यांनी ठेवलं त्यावेळेस ते कर्म म्हणजे पूजा होऊन जातं. जसं तुम्ही मागील भागामध्ये म्हटला होता की एक राजयोगामध्ये सगळे योग सामावलेले आहेत. आता तुम्ही 3 योगाबद्दल आम्हाला माहिती दिली, अजूनही काही योग आहेत का? येस, अजून एक योग सामावलेला आहे आणि तो म्हणजे शक्ती योग. कारण की ज्यावेळेस तुम्ही ध्यान करता ना, तुम्ही पॉवर हाऊसशी कनेक्ट होता. ज्यावेळेस त्या सर्वशक्तिवान पॉवर हाऊसशी कनेक्ट होता तर तो सर्वशक्तिवान म्हणजे ईश्वर.
येस, ओके, परमेश्वर. तर त्याच्याशी कनेक्ट होता, तो सर्वशक्तिवान आहे. तर त्या सर्वशक्तिवानची शक्ती तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते. ती शक्तिशाली ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित व्हायला सुरुवात होते आणि ऑटोमॅटिक आपली मनाची बॅटरी चार्ज होत 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 मन शक्तिशाली बनतं. अनिताबेन, आजकाल अनेक जण आम्हाला सांगतात किंवा अनेक ठिकाणी आम्ही ऐकतो की लोकांची मनं भीतीनं भरलेली आहेत. खूप सारी भीती आणि चिंता आहे, कशा ना कशाची भीती आहे. बरोबर. आता ज्यावेळेस तुमच्यामध्ये भीती असेल त्यावेळेस तुम्ही कोणतंही पाऊल साहसानं टाकू शकत नाही. आत्मविश्वास आपल्यामध्ये उरत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही हे मेडिटेशन करता त्यावेळेस त्या परमेश्वराकडून जी शक्ती मिळते ती शक्तीमुळे आपल्या मनाची संपूर्ण भीती नष्ट होते. म्हणजे आज समाजामध्ये जे आपण पाहतोय की भीतीचं वातावरण, प्रत्येक मनामध्ये भीती आहे, मग ती कशाची असू दे, चिंता, ताणतणाव, तेही या राजयोगाने दूर होऊ शकतं आराम. आणि म्हणूनच त्यांना तुम्ही त्याला शक्तियोग म्हटलेला आहे. येस, मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्या ओळखीच्यांमध्ये एक होते बंधू. ही वॉज अ व्हेरी गुड बिझनेसमॅन. त्यांनी खूप हिमतीनं आपला सगळा बिझनेस दुसऱ्या एका गावातून शहरामध्ये येऊन सेटअप केला. छान 2-3 शोरूम्स काढले, स्वतःला राहण्यासाठी खूप चांगला बंगला घेतला, भावाचं खूप छान केलं आणि ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट. आणि ते सगळं शक्तिशाली होऊन ते करत होते. परंतु हे सगळं करता 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 अचानक हे सगळं करत होते लोन घेऊन आणि करता करता काही काही अडचणी आल्या. सुरुवातीला त्या अडचणींचा सामना करत होते, परंतु नंतर अडचणी जशा वाढत गेल्या तसं त्यांना एक एक प्रसंगाची भीती वाटायला लागली. उद्या लोक माझ्यासमोर आले, लोकांनी मला काही पैशाचं विचारलं, माझ्याकडे आता नाही आहेत, मग काय होईल. मनोबल कमी झालं. अजून भीती आणि ही भीती बसता बसता त्यांच्यामधला सेल्फ कॉन्फिडन्स कम्प्लिटली नष्ट झाला. म्हणजे जी व्यक्ती एवढी साहसी होती, जी व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांबरोबर अगदी आत्मविश्वासानं बोलत होती, आज त्या व्यक्तीमध्ये 2 व्हीलर गाडी चालवण्याची सुद्धा ती आपण म्हणूया ताकद नाही राहिली. ती व्यक्ती सगळ्यांना टाळत होती. मनाचं खच्चीकरण झालं. आणि म्हणून ज्यावेळेस मन से हारे तो जगत से हारे. आणि म्हणून मन से जीते तो जगत से जीते. म्हणून या राजयोगाला म्हटलेलं आहे भक्ती योग, त्याच्याबरोबर शक्ती योग. तर भक्ती योगाबरोबर हा शक्ती योग आहे. तर ही शक्ती फार इम्पॉर्टंट आहे. आणि ही मानसिक शक्ती, जसं आपण पाहतो ना शारीरिक शक्ती, योग्य प्रकारचा डाएट, रेस्ट, व्यायाम याच्याद्वारे शारीरिक शक्ती तयार होते, तशी मानसिक शक्ती जी तयार होते ती होते मेडिटेशनमुळे. आणि म्हणून याचं नाव आपण म्हणूया शक्ती योग. या राजयोगाचं अजून एक नाव आहे आणि ते आहे, याच्यामध्ये जो समाविष्ट आहे, ज्ञान योग. आता हे ज्ञान कोणतं? इट इज नॉट इन्फॉर्मेशन जी आपल्याला गुगल सर्च करून मिळते, परंतु ज्ञान म्हणजे अंडरस्टँड, समजना, जानना. याला आपण म्हणूया ज्ञान, एक प्रकारची समज. मग आता ही समज कोणती? आज आपल्याला दुसरा काय करतो, दुसऱ्याचा काय स्वभाव, त्यांच्या जीवनात काय चाललंय याच्याबद्दल माहिती आहे. बरोबर. परंतु आज मनुष्याला स्वतःचीच माहिती नाही आहे की माझ्या मनात काय चाललेलं आहे, मी कुठे डिस्टर्ब होतो, माझे गुण कोणते आहेत, माझ्या ताकद कोणती आहेत, माझी स्ट्रेंथ कोणती, माझ्यामध्ये वीकनेसेस कोणते आहेत, हे मला माहीत नाही आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की यू आर स्ट्रॉंग वेन यू नो युअर वीकनेसेस. यू आर ब्युटिफुल वेन यू नो अबाउट युअर फ्लॉज. बट यू आर वाईज वेन यू लर्न फ्रॉम युअर पास्ट मिस्टेक्स. म्हणजे तुम्ही त्यावेळेस शक्तिशाली असता ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या कमजोरींना जाणता. तुम्ही त्यावेळेस सुंदर असता ज्यावेळेस स्वतःमधले डिफेक्ट जाणून घेता आणि मागील चुकापासून तुम्ही शिकता. परंतु तुम्ही बुद्धिमान तेव्हा असता, ज्ञानवान तेव्हा असता ज्यावेळेस तुम्ही घडून गेलेल्या तुमच्या हातून चुकांकडून तुम्ही काही लेसन शिकता. बरोबर. आणि म्हणून हा ज्ञान योग. तर ज्ञान म्हणजे स्वतःला जाणून घेणं. वारंवार माझ्या मनात सध्या काय चाललंय, कोणता विचार वारंवार माझ्या मनात येत आहे, कोणत्या विचारामुळे माझी मानसिक शक्ती वाढेल किंवा कशामुळे माझी मानसिक शक्ती कमी होते. म्हणजे
ह्या राजयोगाने स्वतःला जाणून घेणं आणि जे तुम्ही म्हणतात की स्वतःचं परिवर्तन करणं लगेच, हे शक्य होतं. येस, परिवर्तनाचा आधार आहे स्वतःला जाणून घेणं, त्याला आपण म्हणूया रिअलायझेशन पॉवर. आणि ही रिअलायझेशन पॉवर ही या योगामुळे प्राप्त होते. आणि म्हणून याच्यासाठी आपण अंतर्मुख होऊन स्वतःला पाहायला लागतो, चिंतन करतो स्वतःबद्दल, आणि ऑटोमॅटिक आपण स्वतःमध्ये परिवर्तनाची ती शक्ती तयार करतो. कारण आज मी पाहते दीदी की स्वतःहून स्वतःला पाहण्याची शक्ती लोकांमध्ये खूप कमी आहे. येस, ऑलवेज ब्लेम टू अदर्स. येस, कुठलीही चूक झाली तर आपण दुसऱ्यांना दोषी ठरवतो. आणि या राजयोगामुळे जर हे शक्य होत असेल तर हे खूप मोठी गोष्ट आहे. येस, आपण रोज आरशामध्ये पाहतो, स्वतःला पाहतो, शरीराला पाहतो, चेहऱ्याला पाहतो, पण हा चेहरा ज्या शक्तीमुळे आहे त्या मनाला मात्र आपण रोज पाहत नाही. तर रोज जर आपण या मनाला पाहिलं, या मनामधल्या विचारांना खूप चांगल्या प्रकारे त्यांना स्वच्छ केलं आणि या मनाला खूप सुंदर विचार दिले, तर पहा आपलं जीवन कुठल्या कुठे जाईल. सरिता दीदी, आज आपण खूप चांगली अशी माहिती आम्हाला दिली आणि राजयोगाचा इतर योगाशी कसा संबंध आहे किंवा इतर योग हे राजयोगामध्ये कसे समाविष्ट झालेले आहे याचं खूप सुंदर असं विवेचन आपण केलंय. आणि एका राजयोगामुळे हे सगळे योग साध्य होऊ शकतात हे आपण सांगितलं. खूप खूप धन्यवाद आजच्या माहितीबद्दल. दर्शको, आज सरिता दीदींनी आपल्याला अतिशय चांगली अशी अर्थपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. आणि या राजयोगाचा संबंध गीतेमधील जे सगळे राजयोग आहे त्याच्याशी कसा आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये जे आपण कर्मयोग, भक्तियोग, बुद्धियोग, ज्ञानयोग आणि शक्तियोग पाहिलेले आहे त्याचाच ह्याच्याशी कसा संबंध येतो राजयोगाशी, आणि आपण आपले कर्म, बुद्धी कशी श्रेष्ठ बनवू शकतो या राजयोगाने, याविषयी त्यांनी विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण राजयोग संजीवनी ही कशी आहे हे पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.